सकाळ सकाळी माझा मस्त असा स्वयंपाक बनवून झालाय. चपाती वगैरे बनवून झाले तिथं. आज मी चालले लग्नाला. जो फणसचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल ना, त्याच्यामध्ये ज्या सासूबाई बघितल्या होत्या त्यांच्या भावाच्या मुलीचं लग्न आहे. जवळच आहे, अगदी 15-20 मिनिटाच्या अंतरावरती. तर इथं गवारीची शेंग जी आपल्या परसबागेतली निघली होती ती मस्त तेल टाकून फक्त परतून घेतली आहे. दूध गरम करून झाले. दोन्ही लेकींना जेवणात काय बनवले दाखवते तुम्हाला. मस्त अशी भेंडीची भाजी बनवली दोन्ही लेकींसाठी. आणि मस्त बाहेर ना एकदम असा बारीक पाऊस चालला, त्यामुळं गरमागरम पोहे खायची इच्छा झाली आमच्या तिघींची. म्हणून मग इथं मी पोहे भिजत घालून ठेवले होते. छोट्या लेकीने इथं सगळं कटिंग करून दिलंय मला. हे बघा, पोह्यासाठीची सगळी कटिंग करून झाली. इथं गवार पण माझी भाजून झाली. घड्याळात किती वाजले दाखवते तुम्हाला. आणि आता पोहे करून खाणार आहे आम्ही गरम गरम. पावसाचं इतकं छान बाहेर वातावरण झालं ना, एकदम मस्त. 11:15 वाजलेत. एकदम सुंदर असं रात्रभर बारीक केसासारखा पाऊस चालू आहे, त्यामुळे मस्त वाटतं एकदम. तर मस्त अशी फुलं पण दाखवते, पण अगोदर मला आवरायचे. साडी वगैरे काढून ठेवली लग्नासाठी. जे काही होईल ते शूट करून शेअर करते, पण आत्ताच लाईक करा. नंतर लाईक करायला तुम्ही विसरता. नंतर मग कमेंट आणि हाईप करा व्हिडिओ आवडला तर. चला भेटते तुम्हाला आवरताना डायरेक्ट. आज तुमच्यासोबत मस्त असे घरातले काही जवळचे कार्यक्रम असतील ना, थोडासा हेवी मेकअप कसा करायचा हे शेअर करणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. त्या अगोदर बघा, मस्त लेकीसाठी पोहे बनवले. आज खूप दिवसातून पोह्यामध्ये टमाटर वापरलं होतं. माझ्या मोठ्या लेकीला ना पोह्यामध्ये शक्यतो टमाटर आवडत नाही, आणि आम्हा तिघाला पोह्यांमध्ये टमाटर टाकलेलं आवडतं. आज म्हटलं आमच्या आवडीचे पोहे तू पण खा, म्हणून आज टमाटर घालूनच पोहे बनवले होते. आहो तर त्यांच्या कामानिमित्त काही बाहेर गेले होते. आमच्या तिघींसाठी मस्त गरमागरम पहिल्या वाफेवरचे पोहे बनवून घेतले. पोहे बनवत असताना किंवा नाश्त्याचे कोणतेही पदार्थ, उपीट वगैरे बनवत असताना अगदी नेहमीपेक्षा चिमूटभर मीठ आहे ना जास्त वापरायचं. खूप टेस्टला मस्त असे पोहे होतात. मस्त पोह्यांवरती लिंबू पिळलं आणि तिघींनी मिळून पोहे एन्जॉय केले. म्हटलं चला आज थोडासा हेवी मेकअप तुमच्यासोबत शेअर करावा. आणि जेही आजचे प्रोडक्ट दाखवणार आहे ना, त्या सगळ्या प्रोडक्टची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते. ज्या ज्या वेळेस काही ऑफर्स असतात, सेल असतात ना, त्या त्यावेळेस हे प्रोडक्ट घेतलेले आहेत. सुरुवातीला तर कोणताही मेकअप करत असताना ना चेहऱ्यावरचे पोर्स चांगले टाईट व्हावेत म्हणून ना एका कपड्यामध्ये बर्फाचे क्यूब घेतले होते मी टॉवेलमध्ये माझ्या स्वतःच्या, आणि ते गुंडाळून 5 मिनटं पूर्ण चेहऱ्यावरती फिरवून घेतलेत, जेणेकरून स्किन एकदम छान ग्लो करते, मेकअप छान बसतो आणि लवकर घाम येत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे पोर्स टाईट झाल्यामुळं चेहऱ्यावरती जे पण आपण प्रोडक्ट वापरणार ना ते अगदी व्यवस्थित बसतात. आता बघा, सुरुवातीला तर मी चेहऱ्यावरती मॉइश्चरायझर लावून घेतलं, त्यानंतर सनस्क्रीम लावून घेतलं, आणि आता मी हातात जे दाखवलं ना ते लॅक्मेचं ब्लर प्रायमर आहे. खूप छान आहे. यामुळं ना चेहऱ्यावरचे पोर्स एकदम बंद होतात, आणि इथून पुढं जे पण आपण प्रोडक्ट चेहऱ्यावरती लावतो ना ते व्यवस्थित बसतात. त्यामुळं प्रायमरशिवाय कोणताही मेकअप पूर्ण होत नाही. त्यामुळे कोणताही तुमच्याकडे चांगल्या ब्रँडचा प्रायमर असणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर मेबेलिनचं कन्सिलर घेतलेलं आहे. शेड तिथं असतात, त्यानुसार तुम्ही शेड चॉईस करून मागवू शकता. आता माझ्या शेडचा काहीतरी 20 म्हणजे 20 नंबर की काही आहे. मी अगदी तिथं जिथं आपण ऑर्डर टाकतो तिथं शेड नंबर आपल्याला माहिती असतात. आता माझ्यासारखे स्किन टोनचे असाल तर तुम्ही हा 20 शेड किंवा आयव्हरी शेड किंवा नॅचरल शेड घेऊ शकता. आता चेहऱ्यावरती थोडंसं व्हिडिओचं काम वगैरे एडिटिंगचं काम असतं, कमेंटला उत्तर देणं असतं, त्यामुळं माझ्या ना डोळ्याच्या तिथं थोडंसं काळपटपणा आला आहे. त्यामुळे मी कन्सिलर लावला. त्यानंतर चेहऱ्यावरती सुद्धा कन्सिलरचा बारीक असा एक लेअर लावून घेतला. 1 मिनटं तो कन्सिलर छान बसवून घेतला. त्यानंतर युरोप गर्लचं हे फाउंडेशन आहे, तुमच्याकडं कुठलं असेल ना तर ते पण वापरू शकता तुम्ही. आणि ते फाउंडेशनसुद्धा अगदी कमी क्वांटिटीत घेऊन चेहऱ्यावरती अगदी व्यवस्थित टॅप केलं. तुम्हाला माझा चेहरा कदाचित आत्ता थोडा एकदम पांढरा वाटत असेल, पण जसजसं थोडासा वेळ जाईल, तास 1.5 तास, त्यानंतर आपल्या स्किनसोबत मेकअप एकदम मस्त असा बसतो. त्यानंतर PACची मेकअप फिक्सिंग पावडर असते ना, लूज पावडर, ती बनाना पावडर लावून घेतली. आणि त्यानंतर माझी फेवरेट लॅक्मेची वाईन कलरची लिपस्टिक आणि शुगरचं काजळ लावून घेतलं. पटकन अशी साडी घातली, कारण आहोंचा फोन आला होता की पटकन आवर, आपल्याला निघायचं आहे, पाहुणेचं लग्न आहे आणि अगोदरच आपल्याला उशीर झाला आहे. त्यामुळे बाहेर आले, पण बाहेर येता क्षणी कुंडीतलं हे वेगळ्या रंगाचं आज आलेलं एक फुल दिसलं. आणि ही जी तुम्ही मी आज घातलेली काठपदराची साडी बघताय ना, माझ्या कृष्णाच्या बारशाच्या टायमिंगची ही साडी. कृष्णाचं बारसं म्हणजे नाव ठेवण्याचा कार्यक्रम हा ती 6व्या महिन्याची झाली ना तेव्हा केला होता. तेव्हा माझ्या सासऱ्यांनी ही साडी माझ्यासाठी घेतली होती. आत्ता याच्यावरचा ब्लाऊज काही बसत नाही. ज्यावेळेस मी चंदूकाका सराफमध्ये गेले होते ना
त्या साडीवरचा हा ब्लाऊज आहे मी या साडीवरती मॅच करून घातलाय, पण अगदी परफेक्ट असा मॅच झाला होता. वाटत नव्हतं की या साडीवरचा हा ब्लाऊज नाही. अगदी वेळेत जाऊन आम्ही लग्नाच्या तिथं जाऊन पोहोचलो होतो, कारण तुम्ही माझ्या फणसचा व्हिडिओ टाकला होता ना, त्याच्यामध्ये या सासूबाईंना पाहिलं असेल. तर या माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्यांच्या सख्या भावाच्या मुलीचं लग्न होतं. आणि आता भावाच्या मुलीचं लग्न म्हटल्यानंतर आत्याची मोरवावाळणी आमच्याकडे असते, म्हणून नेमकं मोरवावाळणी द्यायच्या टायमिंगला मी गेले. इथं सासूबाई आणि हे मोठे दीर आहेत, आता छोटे दीरसुद्धा येतील. आणि पाठीमागं उभारलेत त्या ननंदबाई. आता लवकरच आम्ही त्यांच्यासुद्धा लग्नाची तयारी चालू आहे. आम्ही त्यांच्या लग्नासाठी सगळेजण उत्सुक आहोत. त्यावेळेस पण तुम्हाला छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. आणि माझ्या सासूबाईंच्या इथं या दोघी बसलेत ना समोर आणि पाठीमागं पदर घेत आहेत बघा, त्या दोघी नंदा आहेत, त्यांची नंदेची मुलगी आहे. पाठीमागं पण पाठीमागच्या ज्या सासूबाईंच्या ननंद आहेत ना, त्यांच्या जाऊबाई आहेत. आणि इकडं बघा सासूबाई आणि मुलीची चुलती उभारलेली आहे. नंतर तुम्हाला ना जी नवरी मुलगी आहे ना, तिची आईसुद्धा दाखवते. आता इथं बघा आमचे व्हिडिओ इकडं सगळ्यांचे चालू होते, तोपर्यंत नवरदेव वर्धेवरून आत आला. नवरीचं सुद्धा आवरून झालं होतं, ते स्टेजवरती गेले. आणि माझ्या ननंदबाईचं मात्र इकडं बघा काम चालू होतं. आणि तिथंच वरमाईसुद्धा आहेत बघा. आणि आत्ता त्यानंतर लग्नसुद्धा पार पडलं. त्यानंतर त्या माझ्या जवळ भेटण्यासाठी आल्या होत्या. आणि इथं माझी बालमैत्रीणसुद्धा त्याच गावात दिलेली आहे, तीसुद्धा लग्नाला आली होती. हळूच मी व्हिडिओ घेतला होता, त्यानंतर ती उठून माझ्यापाशी आली. आमची खूप म्हणजे खूप 7 ते 8 वर्षानंतर भेट झाली होती. बालमैत्रिणीला भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. आणि बघा हे दृश्य बघून मात्र तिथंच माझे डोळे पाणावले होते. माझ्या सासूबाई त्यांच्या वडिलांना जेवण चारत होत्या. त्यांची थोडीशी तब्येत ठीक नाही. आणि बघा बाप आणि लेकीचं नातं हे जगातलं सगळ्यात वेगळं नातं आहे. आणि ते किती म्हणजे प्रेमाने सासूबाईंशी बोलत होते. मी तर निशब्द आहे खरं सांगायचं म्हणजे. त्यानंतर आम्ही जेवण करायला गेलो. छान असं जेवण होतं. आणि बघा ज्या वेळेस व्हिडिओत येण्यासाठी जे कोणी उत्सुक असतात ना, मी त्यांना आवर्जून व्हिडिओमध्ये घेत असते. आणि त्यानंतर जेवण वगैरे केलं आणि इथं आम्ही स्टेजवरती गेलो. हे बघा सासरे, हे दोन्ही दीर, आधी ननंदबाईचा नंबर लागेल, नंतर ह्या दोघांचा नंबर लागेल लग्नासाठी. आता मोठे दीर सध्याला 6-7 महिने झाले जॉबला लागले. त्यानंतर वरमाईसुद्धा म्हटल्या चला आता आपला पण एक फोटो काढूया, म्हणून फोटो काढला आणि आम्ही निघालो. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की